तर नवी मुंबईत होत असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर एकीकडे परिणाम होतोय। सायन पनवेल हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सीबीडी बेलापूर पासून सानपाड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा या पाहायला मिळतात। मुख्य हायवेला 5 ते 7 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्यात आणि कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांनी हायवेला गाड्या लावल्यात, त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होतोय। तर नवी मुंबईमध्ये हा कोल्ड प्ले कार्यक्रम आहे, ज्याचा आता वाहतुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळतोय। आणि याच वाहतूक कोंडी संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। पाहूया। मुंबईमध्ये आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला नेरूळ या ठिकाणच्या डी.वाय. पाटील स्टेडियम वरती सुरुवात होणार आहे। तुम्ही पाहता की समोरच हे डी.वाय. पाटील स्टेडियम आहे आणि या स्टेडियमच्या बाजूला आहे ते लागून या ठिकाणी मुंबई पुणे हा मेन हायवे आहे आणि याच कार्यक्रमाचा फटका आता तुम्ही पाहता या हायवेला बसताना दिसतोय। मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती वाहतूक कोंडी आता या मुंबई पुणे हायवे वरती झालेली आहे, सायन पनवेल हायवे वरती झालेली आहे। तुम्ही सध्या जो तुम्ही समोर पाहता ही जी वाहतूक कोंडी झालेली आहे ही पुण्याच्या दिशेवरून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरती ही वाहतूक कोंडी दिसून येते। थोड्या वेळानंतर हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, मात्र आता संध्याकाळपासून आहे ते या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। जवळपास सीबीडी पासून सानपाड्यापर्यंत म्हणजे 5 ते 7 किलोमीटर पर्यंत आहेत त्या या रांगा या हायवेला लागलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम होतोय। स्टेडियमची आसन क्षमता जर पाहिली तर जवळपास 65,000 आसन क्षमता आहे स्टेडियमची आहे। संपूर्णपणे ही तिकीट विक्री झालेली आहे। आज, उद्या आणि 21 तारखेला असे 3 दिवस हा कोल्ड प्ले ब्लँडचा हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे त्याचा फटका कुठेतरी आता या ठिकाणी वाहतूक कोंडीला होताना दिसतोय। पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे, अनेक ठिकाणी मैदानं आणि मोकळ्या जागा आहेत त्या पार्किंगसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत, मात्र त्यानंतरही या ठिकाणी काही लोक आहेत ती आपली खाजगी वाहनं जे आहेत त्यांनी या हायवे लगत लावली असल्यामुळे याचाही कुठेतरी परिणाम आहे वाहतूक कोंडीवरती होताना दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।